15 मिनटं झाली मी येऊन. सर येत आहे, सरांची वाट बघत आहे. सर येत आहेत, कधी बघूया. आत्ताच सर आलेले आहेत. आमचा असा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. सर आता आपण पुढे जाणार आहोत GTP नगर. GTP नगरला आमची तयारी चालू आहे. भेटू आपण पुढे. शेवटी गडबड गोंधळ झालाच होता आमचा आणि त्यातून आता आम्ही प्रतीक्षा नगरला पोचलो आहे मेन स्पॉटवरती. भेटूया कार्यक्रमामध्ये. आमचे सर रेडी झालेले आहे. स्वामी समर्थ कॅरेक्टर आहे त्यांचं, बघा. नमस्कार, मी किरण प्रकाश जाधव आपल्यासमोर आहे. सर एक प्रश्न होता मला. तुम्ही इतक्या वर्षापासून ही संस्कृती जपत आला आहात. तुम्ही किती वर्षापासून करताय आम्हाला तुम्ही सांगू शकता? तुमचं मेन नाव सांगा. नमस्कार, सगळ्यांना नवीन वर्षाच्या आपल्या शुभेच्छा. आज या ठिकाणी एक शोभायात्रेनिमित्त या ठिकाणी मला कार्यक्रमाची पाहुण्या रूपामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि मी जातीने गोंधळी आहे. गोंधळाचं काम करतो. देवाची आपल्या घरामध्ये कुलदैवताला फुलाच्या वगैरे हा कार्यक्रम असतो. लग्न मुंजेचा कार्यक्रम असतो ब्राह्मण समाजामध्ये, त्याचा गोंधळ मी करतो. आणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रेणुका माता, कोल्हापूरची अंबाबाई, त्याचप्रमाणे वणीची सप्तशृंगी माता, अशी 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्राला जी लाभली, त्यांची सेवा करण्याची संधी आज गोंधळी रूपाने मला या ठिकाणी मिळाली. आदी मायेचे कौतुक मोठे गोंधळी मज केले. काय सांगितलं? आदी मायेचे कौतुक मोठे गोंधळी मज केले. आज गोंधळ्याच्या व्यासामध्ये आज 18 पगड जातीमध्ये आमची जात मोडली जाते. भटक्या विमुक्त जातीमध्ये आम्ही त्याच्यात मोडलं जातो. परंतु आज ह्या कलेचा सगळ्यांना अनुभव पाहिजे आणि ही कला जोपासण्याचं काम आम्ही जे करतोय, आमची पिढ्यानपिढ्या आज 40 वर्ष आम्ही ही कला जोपासतोय. या कलेची जाण सगळ्यांना आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही कला जोपासण्याचं काम आमच्या आजोबा पंजोबांनी जे केलं, तीच आम्ही पुढे चालू ठेवण्याचं काम करत आहोत. आणि आज मला दादांनी या ठिकाणी मला जरा 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं सततशे आभारी. नमस्कार, मी किरण प्रकाश जाधव आणि शिव पार्वती गायकसाठी तुम्हाला आज दाखवणार आहे. तुमचं नाव काय? नमस्कार, मी नृत्य कलाकार प्रसाद देवसे. मी इकडे या क्षेत्रामध्ये 16 वर्ष काम करतो आहे. त्याला 16 वर्ष झाले. शिकण्याची माझी इच्छा आहे आणि आतापर्यंत मी खूप काही कॅरेक्टर्स करतो, खूप सारे सगळे डान्स करतो आणि शिकत आलो आहे आणि आयुष्यभर शिकत करत नाही माझी इच्छा आहे. मी आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले, ज्या महाराष्ट्र आउट पण तुमकडे गेलेले आहात. पूर्ण स्टेट, पूर्ण इंडिया फिरलो मी. सर्वात मी राजस्थानला होतो. अरे वा. राधाकृष्णचा ॲक्ट होता. तिकडे मी राजस्थानला जयपूरमध्ये होतो. अच्छा. जयपूरमध्ये किल्ल्यामध्ये आमचा इव्हेंट होता राधाकृष्णाचा. तो आम्ही
आपण. हाय नमस्कार, मी किरण जाधव आणि आज आमचे फ्रेंड आहेत त्यांना तुम्ही पत्राचा गेटअप केला आहे त्याच्यावरती काय बोलू शकता? ॲक्च्युली पोत्राचं गेटअप करणं म्हणजे आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पोत्राच आहेत त्या लोकांपर्यंत समजले पाहिजे की म्हणजे ते काय आहे आणि त्यांची जी देवीची भक्ती असते ती काय असते ते लोकांपर्यंत पोचवायचे काम आम्ही करतो. माझं आवडून झालेलं आहे तर फेटा घालायचा लावायचा आहे तर मला सुद्धा लावायचं बाकी आहे आणि त्याची तयारी करत आहे पण मी यायला आपण त्यांना भेटूया. नमस्कार, मी किरण प्रकाश जाधव आणि आजची कला म्हटलं की खूप काही आलं. आज तुझी कला त्यांनी खूपच छान सादर केलेली आहे. तुम्ही किती वर्षापासून ही कला मी तुझं नाव सांगा. रमेश नमस्ते. तुझं अच्छा किती वर्षापासून तुम्ही काम करत असायची? तरी बरेच वर्ष झाली आम्ही कथकली करतो. अच्छा 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 म्हणजे असं अदर आपल्या आपल्या इथेच फिरलेत का अदर तुम्ही बाहेर पण गेलेले आउट आहे? ऑफ साईडला पण गेलो आपला भारत दौरा केला. आउटसाईड साईड बोललं की जरा प्रॉब्लेम येतोच पण त्यातून पण मार्ग काढून कुठे ना कुठेतरी ते ॲक्सेस होतं. म्हणलं की म्हणजे काय काय वेळेस असं होतं की आपली. नमस्कार, मी किरण प्रकाश जाधव आणि आज कालिका सावतर का लागू आहे. तुम्ही किती वर्षापासून हे करत आहात? तुमचं मुळात तुमचं नाव सांगा काय? माझं साई कमलाकांत बनसोडे आणि मला गेले 14-15 वर्ष झाल्यास या क्षेत्रात काम करते. क्लासिकल तर खूप मोठा अनुभव आमच्यासमोर आहे. रंगीचा कला काय असते तुम्ही ह्यातूनच दाखवतात म्हणजे खूप पसंत. तुम्ही इथे करता आणि अदर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण तिकडं खूप प्रॉब्लेम होतात. त्यावेळेस तुमची सिक्वेन्स काय असते? सगळे मित्र पुढे गेले आहेत आणि तुम्ही एकटे राहिले आहेत. अदर मग तुमच्या फ्रेंडमधलं कोण राहिलं आहे तर त्यावेळेस ती सिच्युएशन कशी असेल? कठीण असेल. कठीण तर असतेच पण मी पण कधीतरी त्या लेवलपर्यंत पोहोचेल कारण जेव्हा मी स्टार्टिंगला नंतर 1-2 वर्ष आधी आलेलो तेव्हा मला डान्स क्षेत्राचं काहीच येत नव्हतं. तेव्हा मी बॅकग्राऊंड डान्सर होतो आणि आता कुठे मी लीड करतो. ते ग्रीन आहे खूपच नक्की मोठा आपल्यासमोर मॅचेस आहे. भेटूया आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. थँक्यू. मी किरण जाधव. आज कार्यक्रम झालेला आहे. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपलं नाव काय? माझं नाव सॅम भोसले. मी एनआर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करतो. अच्छा मी कलाकार आहे आणि मला मी पण वाटतो की मी आपल्यासोबत काम करतो. महाराष्ट्रीय संस्कृती आपल्याला जपणं बहुत महत्त्वाचं आहे आजच्या जगात. तुमचं मी काम बघितलं अक्षरशः तुम्ही खूपच म्हणजे प्रत्येक छोट्यापासून मोठ्यांपर्यंत तुम्ही कलाकारांना अशी मदत करत होता त्याचं काय सांगेनाच. म्हणजे कला ही जपणं म्हणजे खूप मोठे आहे. त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? तुम्ही इकडे कार्यक्रम करता तसंच बाहेर पण इव्हेंट करायला जात असतात तर त्यावेळेस काय प्रॉब्लेम झाला अडचणीमध्ये तर मुलांना कसं हँडल करायचं कसं नाही करायचं हे जरा मला तुम्ही सांगू शकता का? बघा, पहिली गोष्ट तर आपलं कर्तव्य आहे लोकांची सेवा करणं. कलाकारांचं जर मी कलाकार सुद्धा आहे तर मला समजतं कलाकारावर काय असते परिस्थिती. अच्छा, अच्छा. त्यांना पण लागते, त्यांना भूक लागते, ताण अच्छा, लागते. अच्छा. मी जर कलाकार आहे, मी ॲक्टर आहे, डान्सर आहे, मी मॅनेजमेंट करतो. यस 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 यस. आणि कार्ड पण दाखवलं यांचं. माझे कार्ड आहे. प्लस मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही चालताय जीवनामध्ये मागे विचार नका करू काय होईल का नाही. तुमची संस्कृती पण मॅटर करते. पुढे आपण महाराष्ट्रामध्ये जातो. जर मी बाहेर सुद्धा काम करतो तर मला माहिती आहे कसं हँडल करायचं.